स्टेट उद्योग विभागाचे अधिकारी त्याला एक्झम्पशन कसे देतात स्टॅम्प ड्युटीसाठी? शेण खाले होते का हे? त्याच्या तोंडात शेण भरवायला पाहिजेत. 42-40 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी माफ करून टाकली. हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी झाल्याचा अध्यक्ष महोदय आपल्या निदर्शनास आणून देतोय. हे गाव आणि हा कटारे आणि ते सगळे मिळून DDR मिळून ही RC प्लास्टो इंडस्ट्री नागपूर, त्यानंतर ही जागा या कंपनीने कपीस फायनान्स कंपनी यांना जागा विकली. कपीस फायनान्स संचालक कोण आहे याचा संचालक? तर श्री अमोल येरावार, माजी आमदारांचे पुतणे. 30 कोटीची जागा 30 कोटीला विकली. 500 कोटीचं मार्केट व्हॅल्यू आहे. 22,000 रुपये प्रति स्क्वेअर फीट रेट आहे त्या पुसदमध्ये. एवढ्या मार्केटमध्ये ती असलेली मोक्याची जागा. ही अशा पद्धतीने जागेचं विल्हेवाट लावणार सत्ताधारी म्हणून भूखंड खाऊन टाकणार. कुणाच्या इशाऱ्यावर, कुणामुळे एवढा मोठा प्रकरण होतं अध्यक्ष महोदय? आणि म्हणून या संदर्भात माझी विनंती आहे. मी अनेक प्रकरणं काढू शकतो, 20 प्रकरणं माझ्या पुढे. मुंडवा प्रकरण तेच आहे, सरकारी जमिनीचा विल्हेवाट. चोर सोडून संन्याशाला फाशी आहे. करा ना हिंमत असेल तर होऊ द्या. म्हणून माझी विनंती आहे सरकारला आणि महसूल मंत्र्याला. या वनजमिनी मी पत्रही दिलं आहे 9/12ला. या जमिनीत ज्या सर्व जमिनी आहेत सरकारी जमिनीच्या वाटपासंदर्भात 2020 पासून काढा, 2015 पासून काढा, 2010 पासून काढा, पण एक श्वेतपत्रिका यामध्ये असलेले गायरान जमीन, इनामाच्या जमीन, वतनाच्या जमिनी, महसूल विभागाच्या जमिनी, गावठाण जमिनी, ज्या सरकारी सर्व प्रकारच्या जमिनी आहेत, या जमिनीचं वाटप कोणाला केलं गेलं? कोण डेव्हलपरला केलं गेलं? कोणत्या बिल्डरला गेलं? कोणत्या सोसायटीला दिला गेला? कोणाला खाजगी टावर उभं करायसाठी दिलं गेलं? कवडी मोल दरानी महाराष्ट्रामधील आतापर्यंत 10 लाख कोटीच्या जमिनी गेल्या 10 वर्षामध्ये विल्हेवाट लावली आहे. 10 लाख कोटीच्या जमिनी धनधान्यांना, सरकारी लोकांना, सरकारी व्यवस्थेमध्ये असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना. काय प्रकार आहे? माझी विनंती आहे, जर तुमच्यात दम असेल तर या प्रकरणाची तुम्ही संपूर्ण एक श्वेतपत्रिका काढा आणि महाराष्ट्रापुढे दाखवा की तुमचा व्यवहार पारदर्शक आहे का. सत्यता लोकांच्या पुढे येऊ द्या अध्यक्ष महोदया. ही मागणी माझी बावनकुळे साहेबांना या निमित्तानं. आणि म्हणून ते करणार असतील तर त्यांचं आम्ही नक्की स्वागत करू. पण काम त्यांनी दाखवलं पाहिजेत आपल्या कामातून हे प्रकरण कशा पद्धतीनं आहे. अध्यक्ष महोदया, या ठिकाणी मुंडवाचं प्रकरण झालं. आता आम्हाला कोणी विचारतात पत्रकार येऊन, तुम्ही मुंडवा प्रकरण काय केलं, काय झालं? 1% वाल्याला आतमध्ये, 99% बाहेर. काहीच दोष नाही त्यांचा? नाही आहे, बिलकुल दोष नाही. अधिकाऱ्यांचाच दोष आहे. कोणीतरी सांगितलं अधिकाऱ्यांचाच दोष आहे. बरोबर आहे, कारण अधिकाऱ्यांनी ही घेतलेली जमीन ज्या कंपनीनं घेतली अमेरिया, ती कंपनी उद्या ती जमीन अधिकाऱ्यांना देणार होती गिफ्ट डीड करून. म्हणून अधिकाऱ्यांचा दोष आहे, घेणाऱ्यांचा दोष नाही आहे. थोडी नाही, ही महारत्नांची जागा, सरकारी जागा, सरकारी 7/12, सर्व 7/12 रेकॉर्ड असताना ही जमीनची सेलडीड होते कशी? सेलडीडमध्ये उद्योग विभागाचे अधिकारी त्याला एक्झम्पशन कसे देतात स्टॅम्प ड्युटीसाठी? शेण खाले होते का हे? त्याच्या तोंडात शेण भरवायला पाहिजेत. 42-40 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी माफ करून टाकली. काय प्रकार आहे महाराष्ट्रामध्ये? सूट दिली, कुठलाही प्लॅन नाही, कुठलाही रिझर्वेशन नाही, त्या IT पार्कसाठी रिझर्व नाही, जमीन सरकारच्या नावाने जमीन, एकही प्रोजेक्ट नाही. महसूल विभाग म्हणतात मला माहित नाही, कारण त्यांच्याकडे गेला नाही. त्या उद्योग विभागाकडे गेला, त्या अधिकाऱ्यांकडे देऊन टाकली माफी. 300 कोटीचा व्यवहार, 2000 कोटीची जमीन, काहीच त्याच्यावर चौकशी नाही. खुलेआम सोडतायत. ना खाऊंगा ना खाने दूंगा, खाने वालों को साथ में रखूंगा, खाओ, उसको मगर छोडूंगा नहीं, उसका आधा माल मैं खाऊंगा. अशी भूमिका आहे का सरकारची, प्रमुखांची? का होत नाही याच्यावर कारवाई? याचं उत्तर जर आम्हाला मिळालं पाहिजे, अशी आमची मागणी आहे अध्यक्ष महोदय. हे जर असे इतकाले मोठे गैरप्रकार होत असतील तर हे कोण सोडणार? कसे सुटतील हे सगळी? म्हणून आमची मागणी आहे अध्यक्ष महोदय. यामध्ये नगरविकासामध्ये अनेक विषय आहेत. आता हे सगळे विषय काढणं म्हणजे पुन्हा वेळ जाईल. पण आपल्याला मी सांगतोय अध्यक्ष महोदया, या सर्व प्रकरणामध्ये सरकारने लक्ष घातलं पाहिजे. आम्ही जे गांभीर्यानं सांगितलं आहे की आज